नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खात सुद्धा असाल. तर सकाळी सकाळी मी आली होती सुपर मार्केटमध्ये, कारण थोडंसं घरातलं सामान संपलं होतं. सो त्यामुळे मी थोडंसं सामान घेण्यासाठी आले आणि खूप दिवस झाले ना मी डीमार्टला गेलेली नाही आहे. म्हणजे अगदी 3-4 महिने झाले असतील, 3 महिने तरी झालेत डीमार्टला गेली नाही. तर मी डीमार्टला का जात नाही आहे हे तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये मी सांगेनच. इथे बघा लोणची आल्या-आल्या मस्ती चालू झाली, कारण त्याला हे मखाने खूप आवडतात जास्त आणि त्याने आल्या-आल्या लगेच जे पाकीट आहे ते फोडायला सांगितलं आणि त्याला मी दिलं सुद्धा. नॉर्मली मखाने जे आहेत ते भाजून वगैरे मी त्याला देते, त्याच्यामुळे ते छान टेस्टी लागतात. तर थोडंसं सामान वगैरे आणलं जे काही संपलं होतं. तर हा संतूरचा हँडवॉशसुद्धा आणला, अगदी स्वस्तात मिळाला. येताना थोडीशी भाजी, फळं वगैरे सुद्धा घेऊन आलेली आहे. तर जितक्या गरजेच्या गोष्टी लागतात ना, तितक्या आपल्याला आणाव्या लागतात. सो त्यामुळे सगळ्या घेऊन आलेली आहे आणि ते कैरीसुद्धा आणलेली आहे. तर आता सीझनल जे फळं वगैरे असतात ना, तर ती खावी. आपल्या शरीरासाठी खूप चांगली असतात, खूप हेल्दी असतात. सो कैरी तर फेव्हरेट आहे ऑल टाईम माझी. कोणत्याही सीझनमध्ये दिली तरी मी खायला तयार असते. सो त्यामुळे ती कैरी जेवणासोबत मला खायला प्रचंड आवडते. मीठ मसाला लावून किंवा अगदी मिठासोबत सुद्धा आवडते. तर सगळं सामान वगैरे ठेवून घेते. तर डीमार्टला मी जात नाही, याचं कारण असं आहे की सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि आपला काही ठिकाणा नसतो कुठे फिरायला जाण्याचं किंवा गावी किंवा कुठे ना कुठे आपलं जाणं चालूच असतं. सो त्यामुळे विचार केला की एकदा व्यवस्थित आपण स्टेबल झालो, प्रॉपर आपलं रुटीन सेट झालं की मग सामान वगैरे आपण भरू. त्यासाठी मग मी डीमार्टला जात नाही आणि ते छान असं बघा कैरी आणलेली आहे कापून छान अशी. आणि त्याचबरोबर भाजी, डाळ, भात, चपात्या, खूप छान असं जेवण दुपारचं करते उन्हाळ्यामध्ये. मोस्टली संध्याकाळचं जेवण कमी घेते उन्हाळ्यात, खूपच जास्त कमी घेते. तर ती संध्याकाळ झाली होती, जेवण वगैरे झालं, थोडी रेस्ट केली आणि ते संध्याकाळ झाली आणि छान अशी बारीक मेथीची भाजी आणली होती. तर आज तिचा बेत आहे मेथीच्या भाजीचा. कारण ऑल टाईम फेव्हरेट आहे माझी भाजी ही आणि मला खूप जास्त आवडते आणि मी याआधीसुद्धा ब्लॉगमध्ये शेअर केलेलं की भाजी मी कशी खायला लागलेली आहे. आणि जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी त्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की कशी भाजी मी खायला लागली. आधी मी खात नव्हती. तर सिंपल अशी भाजी बनवते. कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची वगैरे याची फोडणी देऊन. तर तुम्ही कशी बनवता बारीक मेथीची भाजी मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि खूप छान टेस्टी लागते. तर असा थोडासा आजचा जो बेत आहे ना, तो गावरान बेत होता. म्हटलं चला बारीक मेथीची भाजी बनवूया. त्याचबरोबर पिठलं बनवूया आणि बाजरीच्या भाकरी, सॉरी ज्वारीच्या भाकरी, असा छान असा सिंपल बेत होता. उन्हाळ्यात जितकं ना सिंपल आणि साधं जेवण खाल तितकं चांगलं असतं. त्यामुळे मी सिंपलच ठेवते संध्याकाळचा जो काही मेनू असेल. थोडंसं दुपारी हेवी खाते, संध्याकाळी अगदी लाईट. अगदी दाल खिचडी वगैरे असेल तरी मला आवडते. पण मला आवडते दाल खिचडी सगळ्यांना नाही देऊ शकत, त्यामुळे सगळं जेवण बनवावं लागतं. सो त्यामुळे ते जेवण छान असं बनवत आहे मी. आणि खूप दिवस झाले होते की ब्लॉगसुद्धा आला नव्हता. त्याचं रिझन असं होतं की सध्या खूप बिझी आहे मी काही गोष्टींमध्ये. त्यामुळे रोजच्या रोज ब्लॉग शूट करणं किंवा जरी शूट केलेलं असेल तर एडिट करायला सुद्धा वेळ मिळणं थोडंसं कठीण झालं आहे. त्यामुळे ब्लॉग येत नाहीत, परंतु येतील, रेग्युलर ब्लॉग येतील आणि खूप छान छान ब्लॉग असणार आहेत वेकेशनमध्ये. गावीसुद्धा जायचा विचार आहे. सो त्यामुळे छान छान ब्लॉग येतील आणि कुठे फिरायला जाऊ तो सुद्धा शेअर करेनच ब्लॉग. तर बघा इथे फोडणी देऊन झाले. त्यानंतर छान अशी भाजल्यानंतर फोडणी त्यामध्ये मेथी जी आहे, तर आम्ही बारीक मेथी जी आहे ती थोडीफार जाडी मोठी चिरून मग टाकतो. तर तुम्ही कशी टाकता? अशी अगदीच अख्खी मेथी टाकता की चिरून टाकता? हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि खोबरं आम्ही टाकतो, तर काही जण शेंगदाणे सुद्धा टाकत असतील. पण आम्हाला खोबऱ्यामधली भाजी खूप जास्त आवडते. तर आम्ही अशा प्रकारेच बनवतो. अशा प्रकारे छान असा मेनू माझा तयार होत आहे. आणि आता पिठलंसुद्धा बनवायला घेणार आहे. तर पिठलंसुद्धा सिंपलच बनवते मी आणि पातळ बनवणार आहे पिठलं. कारण डाळ नाही आहे, त्यामुळे पातळ असं पिठलं बनवणार आहे. जेव्हा सुकं पिठलं खायचं असतं तेव्हा सुकंसुद्धा बनवते आणि एकदा रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत खूप आधी. तर पिठलं बनवण्यासाठी जितकं मला बेसन पीठ गरजेचं आहे तितकं घेणार आहे. हळूहळू पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर ऑलवेज जसं आपण नेहमी नॉर्मली जसं बनवतो उडदाची पिठी वगैरे त्याच प्रकारे कांदा, लसूण, टोमॅटो वगैरे सगळं चिरून टाकणार आहे. त्याचबरोबर मिरचीसुद्धा, तर इथे मिरची मी टाकत नाही कारण लोलोसुद्धा खाणार आहे पिठलं, सो मिरची इथे मी टाकलेली नाही आहे. तर सिंपलच असा मेनू असतो जेवणाचा, गावरान आणि छान लागतं. आणि हे जर जेवण गावी आपण चुलीवर बनवून खाल्लं ना तर त्याची टेस्टी निराळीच असते, खूपच छान लागते. बघू या वेकेशनमध्ये गेली तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन चुलीवरच्या जेवणाच्या रेसिपीज. आहे थोडासा प्लॅन, बघूया जर शक्य झालं तर शेअर करेनच जरूर.
तर बघा इथे पिठलं माझं छान झालेलं आहे आणि थोडंसं पातळच बनवलेलं आहे. असा गावरान मेनू मागचा जो आहे तो महाराष्ट्रीयन मेनू तयार झालेला आहे आणि मला माहिती आहे हा सगळ्यांचा फेवरेट मेनू आहे. बिकॉज अशा प्रकारचं गावरान जेवण जे कोकणातले आहेत त्यांना तर फार आवडतं. अगदी सिंपल असं जेवण. सो जेवण जे आहे ते माझं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि छान अशा ज्वारीच्या भाकरी भाजणार आहे. ॲक्च्युली बाजरीची भाकरी मला फार आवडते पिठलासोबत. पण सध्या गरमी चालू आहे त्यामुळे गरमीमध्ये बाजरीची भाकरी शक्यतो खात नाही. तर तुम्हीसुद्धा बाजरीची भाकरी जर असेल तर खाऊ नका गरमीमध्ये. थोडीशी गरम असते बाजरी असं म्हटलं जातं. सो त्यामुळे मी ते स्किप केलेले आहे आणि ज्वारीच्या भाकरी भाजलेल्या आहेत. तर जसं आपला ऋतू बदलतो ना तशाच प्रकारे आपण आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये सुद्धा थोडेसे बदल केले पाहिजेत. उन्हाळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे किंवा काय प्यायला पाहिजे किंवा काय खाल्लं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आणि तुम्हाला बघायला आवडेल की नाही हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर बघा छान असं जेवण रेडी झालेलं आहे, त्याचा आनंद घेते आणि खूप दिवस झाले होतं वॉशिंग मशीन जी आहे ती क्लीन केली नव्हती. ड्रम जो त्याचा क्लीन केला नव्हता. महिन्याने ड्रम जो आहे तो क्लीन करत असते, कारण आपण ना खूप सारे इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरत असतो घरामध्ये. अशा खूप महागड्या गोष्टी असतात. परंतु ते एकदा आणल्यानंतर ना आपण त्याचं मेंटेनन्स, त्याची काळजी व्यवस्थित घेत नाही. त्यामुळे त्या गोष्टी खराब व्हायला लागतात. खर्च वाढतो, पैसे अजिबात सेव्ह होत नाही, उलटा जास्त खर्च होतो. सो अशा प्रकारचं जर तुम्ही तुमचं शेड्यूल बनवून ठेवलत ना प्रत्येक गोष्टीचं, तर तुमचे पैसे नक्कीच सेव्ह होतील. कारण या गोष्टी वेळोवेळी क्लीन केल्या, सर्व्हिस केली, छान साफ केल्या, तर त्या अजून छान वर्क करतात, अजून जास्त वर्ष टिकतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पैसेसुद्धा वाचवू शकता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.